सिल्लोड तालुक्यातील सावखेडा येथील मेळेश्वर देवस्थान इथे पैठणच्या धर्तीवर नदीकाठावर घाट विकसित करण्यासाठी प्रस्ताव सादर करा, असे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी दिले आहे. आज दिनांक 5 मार्च दुपारी 3:30 माध्यमांना मिळालेली माहिती अशी की पैठणच्या धर्ती नदीकाठ विकसित करण्यासाठी प्रस्ताव सादर करा, असे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड तालुक्यातील सावखेडा येथे अधिकाऱ्यांना दिले आहे. सदरील प्रस्ताव मंजूर देण्यासाठी विकासासाठी निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही यावेळेस आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की यावेळी त्यांनी सावखेडा येथे सौजन्यरित्या भेट दिली. यावेळी उपस्थितांचा संवाद साधत असताना आमदार अब्दुल सत्तार बोलत होते. मेळेश्वर देवस्थान नदीकाठ असल्याने इथे संरक्षण भिंत बांधण्यासाठी 14 लाख रुपयाची निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे संरक्षण भिंत कामाला तातडीने सुरुवात करण्यात यावेत, यासाठी देखील आमदार अब्दुल सत्तार यांनी सूचित केले. सावखेडा येथे पूर्णा नदी आणि चारणा नदीचा संगम असल्याने इथे वर्षभर भाविक धार्मिक विधी पूर्ण करण्यासाठी येतात. त्या अनुषंगाने श्री मेळेश्वर देवस्थान तीर्थक्षेत्र दर्जा वाढवून देऊन इथे विकास कामासाठी सविस्तर विकास आराखडा तयार करून याबाबत शासनाला प्रस्ताव सादर करण्याचे पुढाकार घेऊ. येथील विकास कामासाठी निधी कमतरता भासू देणार नाही, असे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले. याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव पाटील तायडे आदींची यावेळी उपस्थिती होती.